तर शिंदे आणि फडणवीस यांच्यातल्या कथित शहकाटशहाच्या राजकारणाचा आणखी एक अंक पाहायला मिळतोय। एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या बैठकांना अनुपस्थित राहणाऱ्या एकनाथ शिंदेंनी आता आपल्या खात्यांसह शिवसेनेच्या इतर खात्यांचा आढावा घेण्यासाठी कोऑर्डिनेशन रूम स्थापन केली आहे। नगरविकास, म्हाडा, एसआरए आणि इतर विभागांचा आढावा उपमुख्यमंत्री या कोऑर्डिनेशन रूमद्वारे घेणार आहेत। सत्ता स्थापनेपासूनच सुरू झालेली धुसफूस नंतर पालकमंत्रीपद वादापर्यंत पोहोचली। आता वॉर रूम विरुद्ध कोऑर्डिनेशन रूम असं नवं रूप या कथित वादाला येतंय का असा सवाल उपस्थित झालाय। यावर मंत्री उदय सामंतांनी दिलेली प्रतिक्रिया काय पाहूया। नजर काय, ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, राज्याचे मुख्यमंत्री होते। ज्या पद्धतीनं वॉर रूम मध्ये अजितदादांची देखील वॉर रूम आहे, म्हणजे आपल्याला माहितीसाठी एक सांगतो, कालच वॉर रूम मध्ये रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदराचा विषय होता आणि त्या बैठकीला मी ऑनलाईन उपस्थित होतो। त्याच्यामुळं शिंदे साहेबांनी एखादी गोष्ट केल्यानंतर स्वाभाविक आहे की ती बातमी झालीच पाहिजे। पण कोऑर्डिनेशन रूम म्हणजे काय, जे प्रकल्प आहेत ते लवकरात लवकर महाराष्ट्राचे पूर्ण व्हावे, याच्यामध्ये जर एकनाथ शिंदे साहेब पुढे पाऊल टाकत असतील तर खरं तर आपण सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे।